नमस्कार मंडळी. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा सण हा भरपूर सगळ्यात मोठा सण आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा माझा पूर्ण दिवस तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला मग सुरू करूया आजचा व्लॉग. चला. तर मी लागले होते तयारी करायला. वाजले होते सकाळचे 10. म्हटलं थोडंसं ट्रेन सारखं करूया, पण मला काय ते जमलं नाही, म्हणून जस्ट ट्राय केलं. ते तुम्ही बघू शकता. असं जास्त काही जमलं नाही. आपल्याला काही जमलं नाही, तसं थोडंसं कानातले वगैरे असे दाखवले, मी ट्राय केला. तर तेच विचारायला काही व्हिडिओ काही काढला नाही, तर काही टाइम नव्हता, तर लागले मी डायरेक्ट मेकअप करायला. मेकअप काढायचा व्हिडिओ काढला. जसं जमलं तसं मी व्हिडिओ काढत गेले. कानातले घातले. इम्पॉर्टंट म्हणजे सिंदूर लावला. आज तर सिंदूरचा भरपूर मान आहे. टिकली लावली. थोडाफार असा बघा, टिकली लावलं पुरा मेकअप पुरा दिसतोय. त्यानंतर मी घातले थोडं बांगड्या, घेतली पूजेची तयारी. मग पूजेसाठी केलं ताट ठेवला. पूजेसाठी घेतला. मग आंबा ठेवला स्वच्छ. मग स्वच्छ पाणी घेतलं की अवतीभोवती टाकण्यासाठी. मग निघाले होते मी वडाच्या झाडापाशी आल्यानंतर मी बघितली इकडे तिकडं कोणीच नव्हतं. मी एकटीच माझा छोटासा व्हिडिओ काढला गेला. तर कोणीच नव्हतं. तर पहिलं पोचलो होतो आम्ही. तर हे झाड जुनं असल्यामुळं तर आजूबाजूला विहीर होती, म्हणून मला सांभाळून पूजा करायची होती. आणि मग मी सुरुवात केली पूजा करायला. पहिलं गणपती यांची पूजा केली मी. पहिलं गणपती बाप्पाची, त्यांना अभिषेक वगैरे केला. मग झाडांना पण पाणी दिलं. कारण हे असं वाकून मला जावं लागतं, कारण बाजूला विहीर आहे आणि तिथे वायर पण होती. म्हणून एकदम सांभाळून मला असं पाणीचा फेरा मारावा लागत होता. आणि माझी सासूबाई आम्हाला व्हिडिओ काढत होती, म्हणून ते स्पेशली फक्त माझं झालेलं आहे. त्यांना काही जमलं नाही. जसं जमलं त्याने तसा व्हिडिओ काढला. गणपती पाणी वगैरे फेरा मारल्यानंतर मी झाडाला हळदी कुंकू लावला. त्यांना पूजा केली. मला पण हळदी कुंकू मी स्वतःला लावून घेतला. त्यानंतर मी त्यांची वटी भरली. वटसावित्री त्यांची वटी भरल्यानंतर मग पुढल्या प्रोसेसमध्ये मला माझ्या सुरतच्या मैत्रिणींची भरपूर आठवण येत होती, कारण मी इथे एकटं फील करत होते. ते सोबत राहिले असतात तर मला भरपूर आनंद झाला असतं. गावामध्ये माझा फर्स्ट वटपौर्णिमा आहे, म्हणून मला इथे एकटं फील होत होतं. कोणी सोबत नव्हतं, काय नव्हतं. मी एकटीच पूजा करत होते. मी भरपूर मिस करत होते आणि त्यांना काही सांगू शकत नाही. ते गेली त्यांची ओटी भरल्यानंतर जसं मला जमलं मी तशी ओटी भरली. मला तिथं काय समजत नव्हतं मी कशी करू काय करू, कारण तिथं खाली ठेवायला वगैरे काहीच नव्हतं. जसं जमलं तसं मी त्यांची ओटी भरत गेली. तर मला एवढंच म्हणणं आहे, देवाकडे एकच प्रार्थना आहे, सगळ्यांच्या संसारात आनंद, प्रेम आणि चांगलं आरोग्य राहो, हीच एक प्रार्थना आहे. मग सुरुवात केली मी फेरा घ्यायला. जसं जमलं तसं मी फेरा घेत होते. वडाच्या पारंब्या भरपूरच लांब होत्या, जसं खाली वाकून का होईना, पण ज्याचं महत्व मी थोडक्यात तुम्हाला सांगते. वटपौर्णिमेला सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेनुसार अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. काही दिवसात खूप कठीण काळ पाहिला. आज या शुभ दिनी देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की माझ्या नवऱ्याला उत्तम आरोग्य मिळू दे आणि आमच्या आयुष्यात आनंद कायम राहू दे. हो, सण म्हणजे फक्त परंपरा नाही, तर कुटुंबासोबत घालवलेला सुंदर क्षण आणि वेळही असतो. नंतर आम्ही ओटी भरायला घेतली. मी त्या मावशींची ओटी भरली, त्या मावशींनी माझी ओटी भरली. आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच. वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.